शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। धीरज परदेशी खून प्रकरणातील आरोपी राहत असलेल्या नागरदेवळे येथील मिळकत प्रमाणपत्र 2517 मधील घराच्या बांधकामावर ग्रामपंचायतीकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी स्थगिती दिली आहे। संबंधित मिळकतीवर पुढील आदेश होईपर्यंत पडकामासह कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले। त्यामुळे नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या प्रस्तावित कारवाईला तुर्तास ब्रेक लागला। हात उसने घेतलेले पैसे देण्याच्या बहाण्याने 19 वर्षीय विवाहितेला माळेवाडा बसस्थानक येथे बोलावून दुचाकीवरून 4 गावाच्या शिवारातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। दरम्यान या संदर्भात पीडित विवाहितेने सोमवारी रात्री अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार दत्तात्रय रघुनाथ ठोकळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर सोमवारी अहिल्यानगर शहर बंद ठेवण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर दुकान बंद करण्यास सांगत बेकरी व्यावसायिक 2 भावांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याची घटना शहरातील बुरटगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेज समोर असलेल्या वर्धमान बेकर्स येथे घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 3 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सार्थक माणिक गांधी यांनी फिर्याद दिली आहे। सार्थक गांधी व त्याचा भाऊ साहिल हे दोघे वर्धमान बेकर्स येथे भागीदारीत व्यवसाय करतात। फिर्यादीनुसार सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सार्थक हे दुकानाचं अर्ध शटर खाली घेऊन साफसफाई करत होते, त्यावेळी ही घटना घडली आहे। राज्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने मोठे पाऊल उचललंय। अंमली पदार्थ विरोधी कृती दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील सर्व अधिकाऱ्यांना ड्रग्ज तस्करींना थेट अटक करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले। त्यामुळे आरोपींना मकोका लावण्यापासून तडीपार करण्याच्या कारवाईला वेग येणार आहे। राज्यात गेल्या काही वर्षांपासून अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रकार उघडकीस येत आहेत। शाळा, महाविद्यालये, हुक्का पार्लर्स, हाय प्रोफाईल पार्ट्यांपासून थेट पान सिगारेटच्या टपऱ्यांवर ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होतं। या ड्रग्ज प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले होते। महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी याच्या कर्तव्यावर असताना मृत्यू झाला। त्यामुळे कामगार कायद्यानुसार त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी आणि त्याचा शासन व महापालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याच्या पत्नीला शासकीय सेवेत घ्यावं अशी मागणी महापालिकेमध्ये झालेल्या श्रद्धांजली सभेत कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी याची मुकुंदनगर परिसरात कर्तव्य बजावत असताना जमावाने हत्या केली। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून महापालिकेचं कामकाज बंद होतं, तर मुकुंदनगर परिसरात सेवा देण्यास कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण होतं। शहराची खबरबातमध्ये इथं संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।